दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी. नमस्कार. 5 ऑगस्ट 2020 ही तारीख भारतीय जनमानसावरती स्वर्णाक्षरामध्ये कोरली गेलेली आहे. या दिवशी काय घडलं तर या दिवशी अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करून एका भव्य राम मंदिराचा संकल्प सोडला आणि यथाशीघ्र हे मंदिर व्हावं, हे मंदिर होईल अशी घोषणाही त्यांनी केली. या एका प्रसंगाने भारतीय जनमानसामध्ये एक उत्साह, एक आत्मविश्वास, एक आनंदाची लाट निर्माण झाली. भारतामध्ये मंदिरं कमी आहेत काय? मग अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी होण्याचा प्रारंभ झाला. याचा इतका आनंद सामान्य माणसाला, सामान्य भारतीयाला का व्हावा बरं? याचं कारण आहे की हे केवळ राम मंदिर नाही. श्री रामचंद्रांचा जन्म जिथे झाला त्या जन्मभूमीवरती उभं राहणारं हे भव्य दिव्य मंदिर केवळ एक धार्मिक मंदिर अशा स्वरूपातलं नाही. राम मंदिर उभं राहण्याचा एक अर्थ भारतीय जनमानसाने घेतला, राष्ट्र मंदिर उभं करणं. कारण राम आणि राष्ट्र हे वेगवेगळे नाहीच आहेत. हे एकरूप आहेत, एकरस आहेत. आणि त्यामुळं भारत म्हणजे रामरस, राम म्हणजे भारतरस. श्रीराम भारतीय जनमानसामध्ये इतक्या अभिन्नत्वानं मिसळून गेलेले आहेत की श्रीरामांची कथा, श्रीरामांचं चरित्र, श्रीरामांचं व्यक्तित्व भारतीय जनमानसातून जर वजा करायचं ठरलंच, जी केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे, पण असं जर ठरलंच तर भारताचं अस्तित्वच राहणार नाही. मोठी विलक्षण गोष्ट आहे. शतकांच्या संघर्षानंतर आक्रात्याच्या, पाशवी वृत्तीच्या लोकांच्या आक्रमणातून, कलंकातून राम जन्मभूमी मुक्त करून एका राष्ट्रनिर्मितीचा संकल्प जणू या मंदिर निर्मितीच्या पाठीशी आहे अशा भावनेनं 5 ऑगस्ट 2020 ही तारीख तेजस्वी झाली, महानमंगल झाली, पुरुषार्थी आणि प्रेरणा देणारी झाली. स्वतः श्री रामकथा ज्यांनी लिहिली, इतिहास म्हणून लिहिली, अशा
वाल्मिकीने श्रीरामचंद्रांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की रामो विग्रहवान धर्मः. श्रीरामांचं व्यक्तिमत्व आहे कसं, तर साक्षात सर्व धर्मकल्पना, ज्या धर्मकल्पना मानवी जीवनामधल्या पुरुषार्थ चतुष्टयाला बळ देतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारीही पुरुषार्थ ज्या धार्मिक धारणांच्या माध्यमातून सफल होतात, त्या धर्मानंच जणू व्यक्तित्व धारण केलं आणि श्रीरामांच्या रूपामध्ये तो धर्मच जणू काही साकार झाला. वाल्मिकींनी हे जे वर्णन केलेलं आहे ते यथार्थ आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा बदल करण्याचं धारिष्ट्य करावंसं आज माझ्या मनामध्ये आहे. रामो विग्रहवान धर्मः हे तर खरंच आहे, पण धर्माच्या जागी एक शब्द आपण घातला तर हे वाक्य नेमकेपणानं अधिक अर्थ सांगणारं होतं. रामो विग्रहवान राष्ट्रः. राम म्हणजेच राष्ट्र, राष्ट्र म्हणजेच राम. या संपूर्ण भारतवर्षातच, आणि भारतवर्षातच का तर संपूर्ण आशिया खंडामध्ये श्रीरामचंद्रांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव अमीट रूपामध्ये आहे, शतकानुशतकं आहे. अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, अनेक राज्यव्यवस्था उभ्या राहिल्या आणि कोसळल्या, पण रामतत्व संपूर्ण आशिया खंडाला ग्रासून राहिलेलं आहे. आपल्या धवल चारित्र्याने, आपल्या विमल वर्तनाने, आपल्या स्नेहशील आचरणाने श्रीराम प्रत्येक जीवाचं विश्रामस्थान बनून गेले असं आपण म्हणतो. जेव्हा जेव्हा मी श्रीरामांचा आणि श्रीकृष्णाचा विचार करतो तेव्हा तेव्हा साधारणपणे आपल्या सगळ्यांना जाणवणारं त्यांच्यातलं देवत्व तर जाणवतंच, पण त्याचवेळी माझ्या मनामध्ये येतं की देवत्व ही कल्पना तरी नेमकी काय आहे. देव हा कोणीतरी पृथ्वी लोकातून वेगळा राहणारा, मनुष्य लोकातून वेगळा असणारा असा एखादा घटक आहे का, की देवत्व ही मनुष्यत्वाच्या पूर्ण विकासाची स्थिती आहे. आणि असा जेव्हा विचार माझ्या मनामध्ये येतो तेव्हा मला आतून पटतं की देवत्व ही काही स्वतंत्र गोष्ट नाही आहे, ती वरून कुठून तरी येणारी बाब नाही आहे. मनुष्याचा परिपूर्ण विकास होत जात जात विकासाची चरम अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या अवस्थेला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये देवत्वाची अवस्था असं म्हटलं जातं. या दृष्टीनं श्रीराम काय आणि श्रीकृष्ण काय, या दोघांनाही देवत्वाची उपाधी बहाल केली गेली हे उचितच आहे. पण कळत न कळत यातून एक वैगुण्यही समोर आलं. ते वैगुण्य या देवत्वाचं नाही आहे, उपासकांच्या चिंतनाच्या मर्यादेतला आहे असं फार तर म्हणूया आपण. एकदा रामांना श्रीकृष्णांना देवत्व बहाल केलं की आपण या देवत्वाचे केवळ उपासक झालो. उपासना करणं योग्यच आहे, उपासना करावी असंच हे व्यक्तिमत्व आहे, पण केवळ उपासना केल्यामुळं झालं असं की माझ्या जीवनातली सुखदुःख जणू काही यांच्या कृपेने दूर होणार आहेत असा भाव अतिशय श्रद्धेपोटी निर्माण झाला, पण झाला खरा. आणि त्यामुळं हळूहळू कर्मण्यता कमी झाली आणि अकर्मण्यता, परावलंबित्वा, दैववादिता आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून या व्यक्तिमत्वांच्याकडे नव्या युगात, नव्या पिढीला एका नव्या दृष्टीनं पाहण्याचा अभ्यास आपण करून घेतला पाहिजे. तो अभ्यास काय आहे तर श्रीराम काय आणि श्रीकृष्ण काय ही राष्ट्रीय चेतना प्रकट करणारी व्यक्तिमत्व आहेत. आणि त्या दृष्टीनं हे राष्ट्रपुरुष आहेत. मनुष्य म्हणून जन्माला येऊन आपल्यातल्या गुणांची वृद्धी करत, आपल्यातल्या उणिवांना नाहीसं करत, विकासाच्या इतक्या उच्च बिंदूवरती ही व्यक्तित्व पोचली की शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या आपण त्यांची उपासना करायला लागलो. श्रीराम हे असंच एक व्यक्तिमत्व आहे, पण देवत्वाच्या बरोबरीनं त्यांच्यातून मुखरित होणारं, प्रकट होणारं, दिव्यत्वानं अनुभवाला येणारं जे राष्ट्रीयत्व आहे त्या राष्ट्रीयत्वाला अधोरेखित करण्याची वेळ आलेली आहे. असे राष्ट्रचैतन्य असलेले श्रीराम
भारतीय जनमानसामध्ये दूर दूरवर आपली मुद्रा उमटून उभे आहेत, आजही उभे आहेत. आणि म्हणून रामो विग्रहवान राष्ट्रा, हे राष्ट्र काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर राम समजून घेतले पाहिजे. या राष्ट्राचा आर्थिक विचार काय, या राष्ट्राचा सांस्कृतिक विचार काय, या राष्ट्राचा राजकीय विचार काय, या राष्ट्राचा आध्यात्मिक विचार काय, या संपूर्ण राष्ट्राचा जीवनविषयक दृष्टिकोन काय, हे जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर खूप धडपड करायचं कारण नाही. त्यांनी फक्त आणि फक्त श्री रामचंद्रांचं चरित्र समजून घेतलं पाहिजे. श्री रामचंद्रांचं चरित्र एका लोकरंजन करणाऱ्या राजाचं चरित्र आहे, लोकसंग्रह करणाऱ्या एका नेत्याचं चरित्र आहे, संपूर्ण लोकयात्रेला दिशा देणाऱ्या एका प्रखर नेत्याचं चरित्र आहे, सामान्य माणसाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करून समर्पणासाठी सिद्ध करणाऱ्या एका प्रेरक व्यक्तिमत्वाचं चरित्र आहे. आणि हे चरित्र भारताच्या कणाकणामध्ये सर्वदूर आपल्याला दिसतं. अगदी एक छोटा प्रयोग म्हणून आपण पाहिला तरी आपल्या लक्षात येतं की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशातल्या विविध प्रांतातल्या अनेक लोकांच्या नावांकडे जरी दृष्टी टाकली तर राम किती मिसळून गेलेले आहेत या जीवनात लक्षात येतं. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी जी नावं आहेत, पुरुषांना दिलेली नावं आहेत, ती नावं जरी आपल्या डोळ्यासमोर आणली तरी लक्षात असं येतं की श्रीरामाशिवाय इथला एक कणही वेगळा नाही आहे. कुठे रामचंद्र आहे, कुठे रामाराव आहे, कुठे रामालू आहे, कुठे रामसिंग आहे, कुठे रामचंद्र आहे, रामचंद्रन आहे. या वेगवेगळ्या नावातून दिसतं काय आपल्याला, तर घराघरामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये राम नाम म्हणजे रामविचार आणि रामविचार म्हणजेच राष्ट्रविचार भरून राहिलेला आहे. अशा श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवरती एक भव्य मंदिर उभं राहणं ही राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचाच एक उपक्रम आहे. आणि म्हणून केवळ हे राम मंदिर उभं राहत नाही आहे, तर राष्ट्रमंदिर उभं राहतं आहे. या निमित्तानं श्रीरामचंद्रांच्या व्यक्तित्वाचा, श्रीरामचंद्रकालीन ज्या राज्याचा ध्यास आपल्या सगळ्यांना लागलेला आहे, त्या रामराज्याच्या संकल्पनेचा एक व्यापक, समग्र, समुचित आणि सम्यक विचार ग्रंथबद्ध व्हावा अशी कल्पना साप्ताहिक विवेकच्या मनामध्ये आली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राम मंदिर उभं राहत असताना राष्ट्रही उभं राहत आहे, राष्ट्र मंदिरही उभं राहत आहे. आणि या संकल्पनेतून साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून येत्या विजयादशमीला एक समग्र महाग्रंथ प्रकाशित होतो आहे. या ग्रंथामध्ये श्रीरामराज्यातल्या सर्व संकल्पनांचा विस्ताराने विचार केला गेलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक देशभक्तांनी आपल्या मनामध्ये यावर्षी एक संकल्प करायचा आहे की माझ्या घरामध्ये हा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा ग्रंथ जे साप्ताहिक विवेक प्रकाशित करताय तो असला पाहिजे. आणि असा ग्रंथ आपल्याला साप्ताहिक विवेकच्या कार्यालयामध्ये संपर्क करून नोंदवता येईल. केवळ 2500 रुपये आपण देणगी म्हणून दिल्यानंतर हा ग्रंथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि हा ग्रंथच प्राप्त होणार आहे असं नाही, तर वर्षभर साप्ताहिक विवेकचे अंक आणि त्रैमासिक जो आयुर्वेदाविषयीचा अंक आहे तोही आपल्याला भेट म्हणून प्राप्त होणार आहे. एवढंच नाही तर 2500 रुपयाचं हे शुल्क वा ही देणगी आपण दिल्यानंतर या अंकामध्ये रामसेवक म्हणून आपल्या नावाचा उल्लेखही होणार आहे. आणि म्हणून हे समग्र रामचरित्र नव्या पिढीला सहजतेने कळावं यासाठी हा ग्रंथ आपल्याकडे असला पाहिजे. साप्ताहिक विवेकच्या कार्यालयात किंवा आपल्या शहरातल्या साप्ताहिक विवेकच्या स्थानिक प्रतिनिधीकडे आपण नाव नोंदणी करू शकतो आणि एक ग्रंथ आपल्याकडे असू शकतो. येत्या 3-4 दिवसामध्ये श्रीरामचंद्रांचं चरित्र का समजून घेतलं पाहिजे या विचाराचा आपण अधिक मागोवा घेणारच आहोत, राममय राष्ट्र या संकल्पनेचा विचार करताना. धन्यवाद. दिनांक 5 ऑगस्ट 2020
राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी.